अंधार दिसतोय का तुमच्या डोळ्याला? हा, रातभर जागे असतो. मग आता झोप कधी लागायची तुला? हा, करतोय तरी काय ते? नाही तुम्हाला बी झोप येत नव्हती ना ती गेलता का? आता ते लिकरू हाय, आता काय ते झोपत असेल एकदा टर लांबून देत असेल बरं. पण उगाच तुम्ही म्हणत आहो मला ती काहीच करू देत नाही काहीच करू देत नाही म्हणून. हा, काकूला काकू कोणाचा घोर करीत नाही, काकू टर लांबून देते का? हा, आता मी विचारते आता इकडे आल्या का नाही. म्हणते नाना म्हणते तर पोरग झोपूच देत नाही झोपूच देत नाही. नेमकं करतय काय? तिथं आता मर्दाचा इळभर पळतोय इकडं तिकडं पायाला, त्याच्या चलून चलून गोळी यायची येळ येते या. जागा बी नसतो या, संध्याकाळी जागत बी नसल. म्हणलंच म्हणलं की आता आंघोळ केला चहा प्यायला दिलाव लांबून. पोराला झोपत येऊ दिली नाही. आधी होता काय होतं पहिलं होता माझं लय दुखायला उठूस तर दुखणं जात नव्हतं तुमच्या. हा, मग तुम्ही बाहेर झोपत असाल म्हणून ती बाहेर झोपायचं म्हणत असेल. का जागा होत नाही रस्त्यालाच असतोय तुमच्या बरोबर? चांगलं जमत आहे मग. खालीच बस तरी तुम्ही खाली झोक्यात झोपायला होय. म्हणजे काय जानूची चाल धरायला सुरू केली काय? राईट जमलंय की मग राईट जमत आहे. म्हणजे जानू इतके दिवस तुम्हाला झोका हलवायला लावत होती, आता हे होय बाई. नाना रात्री तुम्हाला रातभर पोरग झोपू देत नाही तुम्हाला दोघाला. कशाला झोपू देतोय? सगळे झोपत येतं जिकडे तिकडे टरटरा घोरत येतं. आम्हाला हाया राजा राणी सुखीन परदान दिता भोक दुखी म्हणल्या म्हणे. म्हणलं नाना आता आंघोळ केली चहा प्यालाय. नानाला म्हणून म्हणलं नाना डोळ्याला डोळ्याला लागत नाही आमचा. पोरग झोपू देत पोरला घरात घेऊन चला जरा म्हणलं बापाकडे चल म्हणतो ना 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 चल तुला आता घरातच नेते म्हणलं रात्री. तर आई ना बाई बाई असं आम्हाला बोलतोय सांच्याला रागवणी मट 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 मट. माय बापाला काय आहे घरामध्ये त्याला काय दुःख आहे? मग इकडं कोणाचा कसं काय जीव ही होईना राख लागा ना त्यांची. काय म्हणलं मी नाना तुम्हाला खरंच पोरग झोपू देत नाही का? जीवाला झोपू देत नाही का? ती तर झोपत असेल म्हणलं. आता रात्री मी 10-11 वाजता उठले ताण लागली म्हणून पार्वतीला आवाज दिला पाणी पिले. पुन्हा कोण आवाज द्यायला म्हणून आशाबाई उठून आली बाहेर. म्हणल्या का व म्हणलं काय नाही हो मला ताणच लागली म्हणलं. त्यांना आवाज दिला तर म्हणलं कुणी उघडी बी नाही म्हणलं दार म्हणून इथं आले म्हणलं ह्यांना उठी पार्वतीला. मग तिकडे गेला का? आणि मग जोका देत बसले तासभर त्याला. मग एक मग बी भरून ठेवायचा बाहेर पाणी प्यायला. आज तर रोज पण रात्री नव्हतं ना. मग 1-2 हाता मारल्या मग उठले नाहीत. मग म्हणलं राहू द्या आता पडू द्या. मग इकडं पार्वतीलाच उठविलं तिच्या कोण तांब्याभर पाणी घेतलं ती दोघांना अर्ध पिलं आणि त्याला खुशाल झोका देत बसले. मग त्याला बी ताण आवताय मला जर लागली तर काय करायचं? ती बी म्हणायला होता पा पा म्हणून. त्याला तर आधीच नाही ताण लागली. नाही पुन्हा मग मी बी लक्ष दिलं म्हणलं झोप बाबा. नाही नाना देते की रातभर लक्ष. ती एकी कोणा ती बाजावून झोका देते मी खालून झोका देते. दोघाचे 2 हात असते तर जादूचा कसा तरी हा तुमचे 2-4 वर्षातून चांगला आमचा आरमुडा जिरवीला नातरुंड आहे ना. तवर तर लगे बाब्याला सवय लावून हाय ते सगळ्या जगाला बी हायचं बाबा. पण आमच्या नातरुंडासारखा ताडा कुठंच नाही जगात बी नसला असला. आताच गेलाय सगळ्या इकडे राडा करून. आता लागला तिथं गेला मरणाचा निर्माण जाळा आता मी साबणासाठी नागाला म्हणलं तुम्ही दोघं हाला म्हणलं इथून म्हणून ती आता म्हणलं तेवढा निर्मा सांडलाय त्याला पाण्यामध्ये. किती होता किलोचा? अर्ध्या किलोचा ती इथून नेलेला. परवा दिवशी न्यायला हा राईट काम केलं. तिने हातातला कसा तरी रडत पडत ओढून तोडून नेऊन घरात जाळला. आता नाला झोपलं बिलगुरी काही ना आलं काय करणार? चला तिथं चवाला टाकायचं या लय इथं येऊन पालता पडला. आंघोळ ही केली चहा प्यायला त्यांची गाडी चार्जिंग व्हायली. चार्जिंग व्हायली तेवढं चवाला टाकून घ्या.
सगळं का तिथं वरी टाका चवाळ जवळ राहत असते का वाऱ्या वादळाचं राहता या काय तू एक सांगते मी करते त्याला बराबर खालून मग त्या आळू बारक्या लाकडायला असं घेते शिवून तू द्वारानं तुम्हाला काय वर तिवडा करून पडायचं तिथं उन्हानं जीव माणसाचा करपून चाललाय की सांगून सांगून तर तुम्हाला बाबा माझ्या आतड्या नरड्याला आले आपण वाऱ्यानं ते जवळ असं भाड अहो जरा दगड लावा की दगड बांधून ठेव सोडा पण रोजच आहे की हे सांगायचं कवर असतं या त्या लेकराला बी हित कुणी सांगत नाही ना लेखाला बी मोठ्या म्हणलं तर लेख बी काय नाही गाडीनं गुगारा टिरीनं अंगुरा गाडीवरच पळायलेला असतो या आता जेवण केलं की ती झोपते हो कुठंतरी जागा बघा आता ती बी आता स्वयंपाक करायचा मला बी आता विचारलंय भाजी काय करू अजून काय सांगितलं नाही आता दोन त्या कायला नरड्यावर करूच तो खाऊ तिकडे जा का तुझी बारकी सून लेख आहे त्यांना सांगितलं ना त्यांचं काम करायला. आता त्याला येत नाही की तसलं करायला म्हणून तुमच्या हांदी हांदीन तुमच्या लँडकाच्या पूजा करीत बसायचं येतंय मला नानाला रातभर झोपू दिलं नाही मला लय शांत बसा नाना आता झोपू मग ते काय आज आहे का रोजच आहे की पहिलं होतं माझं दुखत आहे मला उठू वाटणा झालंय आता पोरगा आहे त्या दिवशी तर म्हणले बाबा 5 वर्षामध्ये पहिल्यांदा मी झोप घेतली आरामाची सालाची 12 महिने दलिंद राहायला झोपी आहे का तरी झोपा झोपा झोपात काय झोपाच्या मोठा फिटा बांधते का काय की दुर्गणी लक्षणाचे लोकायला कमवायचं रुपया आटाने करायचं पडत येतं मिळवायचे पडत येतं ह्याला खाल्लं गटा गटा की दंडी लागले की गरवर बायावानी कुठं तरी जागा धरीत येतं बापले कवी एकाची तरी सवय आहे का दोघाच्या त्याच आहेत ना त्याला आता आवाज दिल्याला तरी उठत आहे माणूस ऐकत आहे तरी का आ किती रगील दोडक्यावानी हाया आता आणू का घेण्याचा माझ्या साडेसाठी सासू गेली आता कुठं आग मरण की साडेसाठी दलिंद्री महाग ती घ्या चावळ चला तिकडे कोणतं जवळ घ्या मग ते घ्या त्याच ते आलेलं घ्या कोणतं ती नव कुठे हाय किती आहे तिथं असत त्या बँक मध्ये हाय चौकाच्या बॉक्सात हे इथलं box. PM विश्वकर्मा खाल्ल्या खाल्ल्या ते उचला वरी चढावं लागतं लेकरायला काय शिराय येतंय का भावड्या आल्यावर काढावं लागेल ती खुर्ची काढा तिथे खुर्ची काढून गाडीकडे घ्या बरं ती. तुम्ही जा आणि ती लय मायावानी आडाण्यात शिरं जाऊ नका गरीब माणूस असतात जरा डोक्यानं काम करीत जा जरा बोली तिने सर कवा तरी मनानं अरे बाबा असं माझं हाड तुम्ही खाल्लं ना आता पस्तोर बी घेतच आला तरी मला सुख नाही अजून हा म्हणूनच म्हणलं त्या गुणाची होती म्हणूनच कडीला काढलं नाही तर गाडगा लावून गेले असते कुठं आता सगळ्याला लावीन गेले असते मायबापाच्यात करून खाल्ला असतं त्या मायबापाच्या इरतीला काट्या लावायच्या होत्या ना आम्हाला हो माझ्या मायबापाकडे कशाला चालला देव माणसं होते ती मरून मेले सर्गी सोन्याचे झाले तुम्ही होताल भूतट येत नाही तर वावटळीत हिंडताल वाटोळी गिटोळी हो तुमच्याच मागे लागतात लागा कुणाच्या नाही मागा लागायचे तुमच्याच लागत मी बी खात असते ना पुन्हा खाऊन बी मागा लागते मग त्याला एका भाषेत कोणचं कळतच नाही बुडाला गेले का ते बॉक्स अलीकडे वडा की वडा त्या पेटीवर वडा माणसाचा उन्हाळ्याचा जीव करपून गेला 10 वर्ष झालं तिथं हिरवं कापड ना दलित राहायचं ऐकू आणून टाकणं होईना गेलं या मरणाचं खाऊन हागत येतात धडाभर
पण त्याला कापड तेवढं आणून टाकलं व्हाय ना या